कधी कधी हंटर, कधी कधी छडी, हालेलुया, कधी कधी उठाबशा, हालेलुया, कधी कधी एक जोराचा धपाटा, हा आम्ही म्हातारे होईपर्यंत आम्हाला लक्षात राहतो. शिक्षक लोक खूपच आनंदित आहेत, हालेलुया. पण आता त्यांना मारण्याची परमिशन नाही आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये देखील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या परमेश्वर प्रसंगामधून, वेगवेगळ्या गोष्टींमधून आम्हाला शिकवत असतो. काय तुम्ही अशीच एक प्रभू येशू ख्रिस्ताची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये शिकून घेण्यासाठी तयार आहात का? हालेलुया. आणि माझा विश्वास आहे प्रियानो, जर ही गोष्ट तुम्हाला आज समजली ना, तुमची इथून पुढची सगळी झोप सुखाची होऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याच विचारांचं, कुठल्याच गोष्टीचं, कुठल्याच परिस्थितीचं टेन्शन असणार नाही. हालेलुया. पटकन सांगा असल्या गोष्टी. हालेलुया. आणि नक्कीच आज परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकाबरोबर बोलणार आहे. प्रभूची स्तुती असो. आणि आजचा माझा संदेश आहे वादळातील येशूची झोप. हालेलुया. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की आजच्या यापासून तुम्ही खूप छान झोपणार आहेत, छान समाधानाने झोपणार आहे, आनंदाने झोपणार आहे. हालेलुया. इथं कोणी झोपू नका. हालेलुया. तुम्ही पडल्या पडल्या झोपणार आहे. हालेलुया. कारण होतं असं की कुठली गोष्ट, कुठली चिंता, कुठली परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते तेव्हाच ती गोष्ट, पहिली गोष्ट आमच्या जीवनातली अफेक्ट करते ती म्हणजे आमची झोप. हालेलुया. मला तर माझी झोप खूप प्रिय आहे, तुम्हाला की नाही माहीत नाही. आणि ती झोप आमच्यातली निघून जाते त्या चिंतेने, त्या विचाराने, त्या काळजीने. आणि अनेक लोक रात्री रात्री झोपत नाहीत. हालेलुया. सगळं व्यवस्थित असलं तरी पण झोप येत नाही, आणि बऱ्याच गोष्टींचा तुटवडा असला तरी पण झोप येत नाही. किती चमत्कारिक गोष्ट आहे ना. हालेलुया. याचं कारण एकच आहे, ज्यावेळेस आम्ही देवाला शोधू तेव्हा आमचे सगळे मार्ग सुखाचे होईल. आमचं जीवन सुख आणि दुःख या गोष्टीवरती नाही, आमचं जीवन जिवंत देव परमेश्वर याच्यावरती अवलंबून आहे. हालेलुया. आणि म्हणून आज जी परिस्थिती आमच्याकडे असेल ती उद्या परत बदललेली असणार आहे, आणि परवा वेगळं चॅलेंज असणार आहे. आणि म्हणून विश्वास असणाऱ्यांनी तयारच असलं पाहिजे. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी, प्रत्येक गोष्टींचा सामना करण्यासाठी. नाहीतर मी विश्वासणारा झालो आणि आता मी कुठं चाललो तिथं माझ्यासाठी गालीच्याच टाकायला लागलेत, असं नाही. हालेलुया. हालेलुया. मी विश्वासणारा या नात्याने मी त्या ठिकाणामध्ये गोष्टी बोलायला लागलो, पण तसं माझ्या बाबतीमध्ये घडायला लागलंय. माझ्या बाबतीमध्ये जे मी बोलायलो त्याच्या बाबतीमध्ये सगळं उलटच घडायला लागलंय. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. तरी सुद्धा देव काहीतरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला वेगळ्या गोष्टींच्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. बी प्रॅक्टिकल परमेश्वर कधी कधी आम्हाला करत असतो. कधी कधी एखादी गोष्ट आम्ही सहज आम्हाला समजून जाते, काही कधी कधी गोष्टी समजण्यासाठी काळ लागतो. हालेलुया. कणसामध्ये दाणा भरण्यासाठी एक रात्र लागत नाही, बराच काळ लागतो. हालेलुया. पण ते भरलेला दाणा ह्याचा रिझल्ट एक बी आहे, लक्षात ठेवा. हालेलुया. ते बी पेरलं जातं, आम्हाला ठाऊक नाही ते जमिनीत पेरलं जातं, पण परमेश्वर कसं त्याला आकार देतो, परमेश्वर कसं त्याला उगवतो, परमेश्वर कसं त्याला वाढवतो, परमेश्वर कसं त्याचा वृक्ष करतो, आणि परमेश्वर त्याच्यामध्ये भरलेला दाणा असणारं सुंदर कणीस बनवत असतो. हालेलुया. तसंच आमच्या देखील जीवनामध्ये काही प्रोसेस, काही गोष्टी, काही प्रक्रियांना ज्यावेळेस आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्ही, देवाची इच्छा आहे की आम्ही भरलेलं कणीस बनावं. हालेलुया. हालेलुया. आम्ही उत्तम अशा सर्व आशीर्वादाने भरलेलं आम्ही बनावं ही देवाची इच्छा असते. आणि ज्यावेळेस आम्ही हे तत्व, हे प्रिन्सिपल, हे सत्व आम्ही शिकू ना, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही वादळात देखील झोपाल जसं येशू झोपला. हालेलुया. हालेलुया.
किती लोकांना वादळात देखील झोपायचंय, काय त्याला काहीच पडलेलं नाही आहे, तर बघा कसा घोरायला लागलाय. हालेलुया, हालेलुया. आम्ही त्या फेजमधून जातो. कधी कधी आम्हाला कळत नाही, कधी कधी आम्हाला समजत नाही, कधी कधी गोष्टी आमच्यावरती दबाव कधी कधी झेलण्यासाठी आम्ही असमर्थ होतो. परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रियानो लक्षात घ्या, ज्यावेळेस आमची सुटका तेव्हाच आहे ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी पर्वताकडे लावतो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष परमेश्वराकडे लावतो, तो आम्हाला हलवतो, तो आमच्या जीवनामध्ये काही गोष्टींना अलाव करतो, तो आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडू देतो, यासाठी की ग्रेटर ग्लोरी, पुढे येणाऱ्या महिमा आमच्या जीवनामधून अद्भुत रीतीने दिसावा, असावा आणि घडावा म्हणून. हालेलुया. आणि म्हणून संत पौल म्हणतो की मी संकटाचा देखील अभिमान बाळगतो. हालेलुया. कारण जे प्रत्येक संकट किंवा जी प्रत्येक परिस्थिती माझ्या जीवनामध्ये येत आहे, ती प्रत्येक गोष्ट माझ्या उन्नतीच्या कारणासाठी आहे. जर तुम्ही देवाच्या तत्वांशी, देवाच्या प्रिन्सिपल्सशी, देवाच्या वचनाशी बद्ध जीवन जगण्याचं ठरवलेलं असेल, तर संकट देखील तुमची हानी करू शकणार नाही. तर समस्या देखील तुम्हाला त्या ठिकाणामध्ये जास्त काळ अडकवून ठेवू शकणार नाही. तर सिंह देखील त्याच्या तोंडामध्ये दात असले तरी तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. आणि तुम्ही आगीच्या तप्त भट्टीमध्ये उभा राहिलेले असला देखील तुमच्या अंगाला त्याचा वास येणार नाही. हालेलुया. पण देव त्या प्रक्रियेमधून, त्या गोष्टींमधून, त्या परिस्थितीमधून जी शिकवण आम्हाला देऊ इच्छितो, तसंच ही जी झोप आज प्रभू येशू ख्रिस्त त्याची जी झोप या असणाऱ्या नावेमधून दाखवत आहे, ही गोष्ट देखील काही आम्हाला शिकवण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये काही प्रक्रियांना अलाव करण्यासाठी आहे. हालेलुया. असं कुठला देव आहे जो त्याचा पुत्र किंवा त्याचे लोक मोठ्या संकटामध्ये आहे आणि तो झोपलेला आहे? हालेलुया, हालेलुया. आमच्या पोरांना खर्चटलं तर आम्ही झोपत नाही. हालेलुया. आम्ही विचार करतो त्याला टीटी दिलंय का, नाही दिलंय का, जायचं का, अमुक का, तमुक का, त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही लगेच विचार करतो, लगेच फोनाफोनी करतो. हॅलो. हालेलुया. आणि मग असं नाही दिलं असेल तर काय होईल, अरे बापरे, असं तसं. तर मग परमेश्वर त्या परिस्थितीमध्ये, ज्यावेळेस आम्ही अडचणीमध्ये आहे, ज्यावेळेस आम्ही समस्यामध्ये आहे, ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमधील कॉटवरती आहे, हालेलुया, ज्यावेळेस आम्ही ग्रेट पेनमध्ये आहे, ज्यावेळेस आम्ही संकुचित मार्गावरून चाललेला आहे, ज्यावेळेस आम्हाला सगळं काही अंधकारमय आणि धुसर असं दिसत आहे, परमेश्वर आम्हाला सोडल का? हालेलुया. प्रियानो, त्यावेळेस प्रकर्षाने त्याची उपस्थिती आमच्या बरोबर आहे. कदाचित आम्हाला वेगळ्या मागील गोष्टींमध्ये, काही अनुभवांमध्ये आम्हाला जसा अनुभव तिथं देव आमच्याबरोबर असल्या कारणामुळं आला, तसा या परिस्थितीमध्ये येणार नाही. कारण देव प्रकाराने आणि अंशाने काम करतो. तो सदैव एक पद्धतीने, एक विचाराने, एकच गोष्टींच्या द्वारे तो काम करत नाही. हालेलुया. त्याचे प्रकार बदलतात. हालेलुया. आमची देखील शाळेमध्ये झाल्यानंतर प्रकार बदल, मग लगेच वेगळा ढोलचा आवाज येतो, मग आमचे प्रकार बदलतात. हालेलुया. आणि मग आपले पण हातवारे, आपले देखील असणारे प्रकार बदलतात. तसंच परमेश्वर देखील काही गोष्टी आम्ही समजून आतून डीपर अंशी देवाला समजण्यासाठी तो त्या अलाव करतो, तो त्या घडू देतो. त्या गोष्टींची समज आमच्यामध्ये, त्या गोष्टींची समज आमच्यामध्ये दृढ व्हावी. किंबहुना दावीद एका ठिकाणामध्ये खूप सुंदर म्हणतो की हे प्रभू, तू मला तुझ्यामध्ये विकसित कर. डेव्हलप मी इन यू ओ लॉर्ड. हालेलुया. किती सुंदर प्रार्थना आहे. मला तुझ्यामध्ये तू विकसित कर, तुझ्या आत्म्यामध्ये तुम्हाला विकसित कर, तुझ्या वचनामध्ये तुम्हाला विकसित कर, तुझ्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला विकसित कर, तुझ्या ज्ञानामध्ये तुम्हाला विकसित कर, तुझ्या अभिषेकामध्ये तुम्हाला विकसित कर. आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्रक्रियेमधून जातो, ज्यावेळेस आम्ही विकसित होतो, त्यावेळेस त्या गोष्टी आम्हाला समजू लागतात. ती जबाबदारीची जाणीव, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजते, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला काही वेळ
सोडून देतो. हालेलुया, हालेलुया. पेत्र म्हणाला, प्रभू तू असेल तर मी येऊ का चालत? हालेलुया. आणि त्याने चालण्याचा प्रयत्न केला. तो काही वेळ चालला पाण्यावरती आणि नंतर हालेलुया, आणि नंतर तो बुडू लागला. आणि बुडू लागल्यावर बघ येशू त्याला काय म्हणाला, बरं झालं बुडायला, हे तुला अनुभवासाठी आहे असं म्हणाला का? वचन सांगतं की त्याने त्याला हात देऊन त्याच्यामधून बाहेर काढले. देव आम्हाला बाहेर काढणारा परमेश्वर आहे. देव आम्हाला पाण्यामधून, जलामधून, अग्नीमधून आणि सिंहाच्या गुहेमधून आणि प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर काढणार आहे. पण तो आम्हाला शिकवण्यासाठी तो आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी अलाव करतो, काही परिस्थितींना, काही संकटांना, काही विचारांना, यासाठी की आमची डेव्हलपमेंट व्हावी, आमच्यामध्ये ती विकसित वृत्ती तयार व्हावी. हालेलुया. जेणेकरून आम्ही देवाला अधिक जवळून समजून घेऊ. आणि म्हणूनच प्रियानो, आम्ही बऱ्याच वेळेस हा संदेश ऐकलेला आहे. ही गोष्ट देखील घडलेली आम्हाला खूप सुंदर माहिती आहे. तरी देखील आज नक्कीच परमेश्वर या सर्व गोष्टीमधून आम्हाला अद्भुत अशा गोष्टी प्रगट करणार आहे. हालेलुया. काय तुमचा विश्वास आहे? काढू आपण मार्क सुवर्तमान याचा अध्याय 4, द बुक ऑफ मार्क चॅप्टर 4, आणि त्याचं वचन 35 पासून ते 41 पर्यंतची वचनं यावेळेस मी तुमच्यासाठी वाचतो. मार्क 4, 35 ते 41. येशू वादळ शांत करतो. आज परमेश्वर आमच्या जीवनातील सर्व वादळ शांत करत आहे. हालेलुया. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता. तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरे मचवेही त्याच्याबरोबर होते. नंतर म्हणा, नंतर मोठे वादळ आले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही का? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. हालेलुया. येशू त्यांना काय म्हणाला? तुम्ही इतके भित्रे कसे? आणखीन काय म्हणाला? तुम्हाला विश्वास कसा नाही? दोन गोष्टी या ठिकाणामध्ये आहेत, शिष्यांच्या जीवनामध्ये उघड आहेत. हालेलुया. आणि या गोष्टींवरती मात करण्यासाठी, या गोष्टींवरती त्यांना सामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये झोपलेला आहे. आज देखील आमच्या देखील जीवनामध्ये काही गोष्टी घडत आहे, परंतु परमेश्वर शांत आहे, झोपलेला आहे. हालेलुया. आज देखील अशा अनपेक्षित गोष्टी आमच्याबरोबर घडत आहे आणि आपण जागे करायला लागलो आणि म्हणतोय की प्रभू काय आहे, प्रभू हे काय घडायला लागलंय? मी तर इतक्यात चांगल्या चर्चचा व्यक्ती आहे, मी तर इतक्यात चांगल्या मंडळीतला सदस्य आहे, मी तर इतकी चांगली आराधना करणारा व्यक्ती आहे, मी तर इतकं चांगला उपवास करणारा व्यक्ती आहे, हे काय घडायला लागलंय? याचा अर्थ असा नाही की सगळंच उत्तमच आमच्याबरोबर व्हावं. हालेलुया. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनामध्ये, आमच्या विचारामध्ये देवाने त्याला होय म्हणून आमच्या जीवनामध्ये पाठवलेली आहे. ती प्रत्येक गोष्ट आमच्या उन्नतीचं कारण आहे. लक्षात घ्या प्रियानो, की हानीचं कारण नाही. आम्हाला समजायला उशीर लागेल की ती गोष्ट आमच्या उन्नतीची आहे, परंतु देव हे आधीच जाणू नये की ती गोष्ट आमच्या उन्नतीची आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर स्तब्ध राहतो, परमेश्वर शांत राहतो. सिंहाच्या गुहेत पडेपर्यंत परमेश्वर काही काम करत नाही. अग्नीच्या भट्टीमध्ये जाऊपर्यंत परमेश्वर काम करत नाही, कारण त्याला त्याचा गौरव कसा करायचा आहे आणि करून घ्यायचं हे त्याला पूर्ण माहिती आहे. हालेलुया, हालेलुया. देवाला आमची झोप उडवायची नाही आहे, देवाला आम्हाला सुखाची झोप द्यायची आहे.
पण हे तत्व, हे प्रिन्सिपल, हे जीवनाचं सार जोपर्यंत आम्ही शिकत नाही तोपर्यंत आमची प्रत्येक रात्र ही चिंता करण्यामध्ये, वेगवेगळ्या गोष्टी असणाऱ्या समस्यांनी ग्रासलेली आहे. हालेलुया. याचं कारण हेच आहे की आम्ही प्रत्येक वेळेस येशूला एक वेगळ्या पद्धतीने पाहिलेलं आहे आणि तसंच येशू आमच्या देखील जीवनामध्ये काम करेल अशा प्रकारचा एक मनाची अवस्था आम्ही तयार करून घेतलेली आहे. आणि मग त्यावेळेस परमेश्वर आमच्यासाठी काहीही करत नाही. हालेलुया. फक्त तो अलाव करतो. हालेलुया. फक्त तो घडू देतो. त्याच्या उपस्थितीत तो वादळ येऊ देतो. हालेलुया. त्याच्या उपस्थितीमध्ये तो उंच लाटा उचंबळू देतो. त्याच्या उपस्थितीमध्ये तो या सगळ्या गोष्टी घडू देतो. परंतु त्याला काय, त्याच दिवशी म्हणा, त्याच दिवशी, कुठल्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी सकाळी काहीतरी घडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच दिवशी सकाळी काय घडलंय काढा 4था अध्याय. तेव्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक समुद्र किनारी जमिनीवर बसले. नंतर तो दाखले देऊन पुष्कळ गोष्टी त्यांना शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला, ऐका आणि पहा, एक पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरीत असता असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाल्ले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच लागलेच उगवले आणि सूर्यवर आल्यावर ते उन्हाने करपून गेले. हे मूळ नसल्यामुळे ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले आणि त्याने 30 पट, 60 पट, 100 पट उत्पन्न दिले. मग तो म्हणाला, ज्याला कान आहे तो ऐको. देवाला धन्यवाद, ज्यांच्याकडे सगळ्यांकडे कान आहे यांच्याशी बरोबर मी बोलायला लागलोय. हालेलुया. आणि आनंदाची बातमी ही आहे माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताला सांगत नाही तोपर्यंत तुमचा कान बंद होऊ शकत नाही. हालेलुया. तुम्ही ऐकत राहता, ऐकण्याची प्रक्रिया करत राहता. पण या ठिकाणी आज सकाळी प्रभू त्यांना एक दाखला देत आहे आणि तो दाखला त्यांना शिकवत आहे आणि संध्याकाळी तशी परिस्थिती आली. हे काय झालेलं आहे, पहिले पाढे 55. हालेलुया. सकाळीच तो सांगत आहे की तुम्ही विकसित व्हा. लक्षात ठेवा की वचन, देवाचं बी म्हणजे मी वचन पेरणी करण्यासाठी निघालो, तुमच्यामध्ये मी टाकत आहे बी. आज तुम्ही ते कसं घेत आहात, आज तुम्ही ते कुठल्या विचार किती पटीने तुमच्या जीवनामध्ये घेता. जर तुम्ही त्या वचनाला आज सकाळी 30 पट घेत आहात, 30 पटच रिझल्ट मिळणार. हालेलुया. देवा माझे 30 पट, तुझे 70 पट, कर की 100 पट. हालेलुया. एवढं कुठं बोनस असतं. नाही, आम्ही अशक्त आहे. तू आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती, आम्ही तर तुला निर्माण केलंय. हालेलुया. त्यामुळं उगी अशा गुंगी लागल्यासारख्या प्रार्थना करू नका. हालेलुया. किंवा गुंगीमध्ये काहीतरी बडबडू नका. देव ही गोष्ट घडवण्याच्या आधीच त्यांना बोलला. बरोबर आहे की नाही. आणि तो काय म्हणाला की ज्यांना आता शिष्यांना कान नाहीत, हेच अर्थ निघाला यातून. हालेलुया. जे येशूच्या जवळचे आहेत, जे प्रत्येक गोष्टी ऐकणारे आहेत, जे प्रत्येक गोष्टी समजणारे आहेत, जे प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणामध्ये चांगल्या रीतीने समजून घेणारे आहेत, आता हे फक्त त्यांच्यासाठी आहेत. आता फक्त येशू आणि त्याचे शिष्य आणि ते त्या ठिकाणी त्यांची बोट, बाकी कोणी नाही. म्हणजे सकाळी जे काही त्यांना सांगितलेलं आहे ते संध्याकाळी सपाट. हालेलुया. जर अशा पद्धतीने आमचा पाया रचलेला आहे तर मग आम्हाला मुंगी चावलं तरी आम्ही झोपणार नाही. हॅलो. मग वादळ तर फार लांबची गोष्ट झाली. हालेलुया.
मग तुफान तर फार लांबची गोष्ट झाली. एक एक चिंता, नाही का, खूप छान सांगितलंय, खूप छान. मी एकदा ऐकलो की चिंता आणि चिता एक टिंबाचा फरक आहे फक्त. टिंब काढा, चिता आहे, बाकी काहीच नाही. मग आता कसं जळायचं आहे ते आम्ही ठरवायचं. हालेलुया. विश्वासामध्ये का कुणीतरी आम्हाला जाळण्यामध्ये आम्हाला जळायचं आहे. हालेलुया. आणि खूप छान तो म्हणाला की हे वचन मी तुम्हाला त्या ठिकाणामध्ये सांगितलंय. तो एकांती असता त्यांच्याबरोबर बोलला. म्हणजे पहा, आता येशू त्यांना वचन शिकवला आणि एकांती असता म्हणजे मिनिस्ट्री देखील त्यांच्याबरोबर करत आहे. हालेलुया. असं नाही, येशूचं वचन जेव्हा येतं तेव्हाच ते नाही का ते परिणामकारक आहे. आमच्या परिस्थितीशी ते कसं काय जुळतं की नाही ते काय त्याचं देणं घेणं नाही. जे आहे ते तसंच होणार आहे, लक्षात घ्या. हालेलुया. जे देवाचं वचन आहे, आकाश आणि पृथ्वी टळून जाईल पण त्याचा शब्द टळणार नाही, तेच होणार. हालेलुया. आम्ही झोपलेले असू दे, आम्ही जागे असू दे, आम्ही प्रार्थना करत असू दे, आम्ही प्रार्थना करत नसू दे, आम्हाला काय पाहिजे आम्हाला काय नाही पाहिजे ते नाही, पण जे देवाने ठरवलंय तेच होणार. मग जे देवाने ठरवलंय ते आम्ही जर समजून घेण्यासाठी आम्ही स्वतःला विकसित केलं तर आम्ही खरे शिष्य आहे. हालेलुया. हालेलुया. आणि जर आम्ही स्वतःला विकसित केलं नाही तर लगेचच नाही का आम्ही त्या ठिकाणामध्ये बुडून जाऊ. तो एकांती असता त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर 12 जणांसह ते होते. त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्य ज्ञान तुम्हालाच दिले आहे. म्हणा, तुम्हालाच दिले आहे, मला दिलं आहे. देवाचं रहस्याचं दान कुणाला दिलं आहे? बाहेरच्या लोकांना नाही. जे समुद्रामध्ये त्या जे बोटीच्या बाहेर आहेत त्यांना दिलं नाही, तुम्हाला दिलं आहे. जे चर्चच्या आतमध्ये ते तुम्हाला दिलं आहे. हालेलुया. जे त्याच्याबरोबर आहेत त्याचं रहस्य दान कळण्याचं सामर्थ्य त्यांनी कुणाला दिलं आहे? हालेलुया. ते तुम्हाला दिलं आहे यासाठी की, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यात सांगण्यात येते यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. तो त्यांना म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही का? तर मग सगळे दाखले तुम्हाला कसं समजतील? एक सगळे जर पवित्र शास्त्रातले बी पेरणाऱ्याचे दाखले असतील किंवा अजून दिवा लावून मापाखाली त्या ठिकाणामध्ये ठेवण्याचे सगळे जे दाखले आहेत, हे जे दाखले तुम्हाला उत्तमरित्या समजायचे आहे तर पहिल्यांदा पेरणी करण्याचा दाखला, सोर्स ऑफ सीड्स, हा दाखला समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. हालेलुया. जर हे समजलं तरच आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टींमध्ये आम्ही टिकून राहू, आम्ही त्या ठिकाणामध्ये आशीर्वादित होऊ. तो म्हणाला, तुम्हाला समजलं नाही का? पेरणारा वचन पेरतो, वाटेवर वचन पेरले जाते आणि तेथे काही लोक आहेत की त्यांनी ऐकल्यावर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन. मी काय वेगळं सांगायलो आज? हालेलुया. तुम्हाला हे वचन माहिती आहे? कोण येऊन वचन हिरावून घेऊन जातो? मग जे तुमच्यामध्ये पेरलेलं आहे त्याचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी कुणाची आहे? हालेलुया. त्याला जपण्याची जबाबदारी कुणाची आहे? आम्ही घेतलंय आणि त्याला वाऱ्यावर सोडलंय. हालेलुया. आम्ही घेतलंय आणि त्याला जपलं नाही आहे. हालेलुया. वचन सांगतं, स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की देवा तुझं वचन हे 52 कशी सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. आणि मग ते वचन जे आहे ते 52 कशी सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग ते वचन आम्ही घेतल्यानंतर ते कुठे आहे? ते इथं बरं वाटण्यासाठी आहे किंवा तात्पुरता रिझल्ट आमच्यामध्ये त्या ठिकाणामध्ये देण्यासाठी नाही. ते वचन आमच्या आतमध्ये खोल रुजण्यासाठी आहे. यासाठी की जीवनाचं तत्व आम्ही शिकावं, जीवनाचे प्रिन्सिपल्स आम्ही शिकावे. हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत ते प्रिन्सिपल्स, ते तत्व आम्ही शिकत नाही ना, तोपर्यंत आम्ही वाऱ्याने हेलकावी खाणाऱ्या बोरूसारखे आहे. आम्ही नुसतं डुलत आणि हलत आणि गोल गोल चक्रा मारत राहणार. पण ज्यावेळेस आम्ही ते तत्व समजू तेव्हाच वादळात देखील आम्ही झोपणार, समस्येत देखील आम्ही त्या ठिकाणामध्ये आराम करणार. ती समस्या आमच्यासाठी एक गौरवी आशीर्वादाचं कारण बनणार. हालेलुया. हालेलुया.
तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले ते आहेत, ते वचन ऐकतात, आनंदाने ग्रहण करतात. अनेक खूप सुंदर या ठिकाणामध्ये. आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की काटेरी झुडपामध्ये काय पडल्यानंतर काय होतं आणि चांगल्या जमिनीत पडल्यानंतर काय होतं आणि शिष्यांना दिल्यानंतर त्याचं काय झालं. त्याच दिवशी लक्षात घ्या, 4-5 दिवसांनी नाही, त्याच दिवशी या अध्यायाची सुरुवात काय झालेली आहे, त्याच दिवशी, ज्या दिवशी मी वचन ऐकलं त्याच दिवशी, ज्या दिवशी मी देवाचा अनुभव घेतला त्याच दिवशी, देवाने माझ्यासाठी माझ्या कल्याणाच्या आणि माझ्या भलाईच्या योजना केलेल्या आहेत. त्याच दिवशी, ज्या दिवशी मला काही कळतही नव्हतं आणि पिंडरूपी असताना मी माझ्या मातेच्या गर्भाशयामध्ये होतो, ज्या दिवशी परमेश्वराने आम्हाला भूत लावलं, त्याच दिवशी परमेश्वराचे संकल्प माझ्यासाठी हिताचे आहेत. ते माझ्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. पण जर आमच्यामध्ये तो विकसितपणा, विश्वासणारे या नात्याने तो विकसितपणा आम्ही आमच्यामध्ये आणला नाही, तर प्रियांनो, आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही ओरडत बसू की काय देवा, हेच मीच तुला भेटलो का, माझ्याच घराचा पत्ता तुला शेवटी सापडला का, गोल गोल फिरून चक्री माझ्याच नावावरती येऊन माझीच चिठ्ठी निघायला लागली का. हॅलो, हे का माझ्या बाबतीमध्ये घडलं आहे, कारण तुम्ही देवाचे प्रिय आहात. हालेलुया. याच्यापेक्षा दुसरं मला काहीच कारण तुम्हाला आज सकाळी द्यायचं नाही, कारण तुम्ही देवाच्या दृष्टीच्या समोर आहात. वारंवार तुमच्या बाबतीमध्ये हे घडत आहे, वारंवार तुमच्यासाठी हे घडत आहे, वारंवार त्या गोष्टी रिपिटेशनली तुम्हाला तुमच्या बाबतीमध्ये घडत आहे, कारण देवाला तुम्हाला प्रगल्भ करायचं आहे, देवाला तुम्हाला विकसित करायचं आहे, देवाला तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला सबळ आणि गौरवी अशा पद्धतीचे तयार करायचं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तो करत आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, ना बीजमध्ये प्रॉब्लेम आहे, ना जमिनीत प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम रुजण्यामध्ये आहे. हालेलुया. किती पट आम्ही ते आमच्या जीवनासाठी घेतो आणि लागू करतो, तितकंच पट ते काम करणार आहे. जर मी आज सकाळी हे वचन 100% घेतलं तर 100% पीक माझ्या पदरी पडणार आहे. जर हे पीक मी आज 60% घेतलं तर 60%च माझ्या जीवनामध्ये काम पडणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वचनाची चोरी आमच्यामधून आम्ही थांबवायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आम्ही बघत बसतो का चोर येऊन कडी उघडायला लागलाय, आत यायला लागलाय आणि काहीतरी घेऊन चाललाय आणि पसार व्हायला लागलाय. किती लोक बघत बसतील? कोणच नाही. कोणतर दांडका शोधेल, कोणतर कडीच लावेल, कोणतर त्याला बांधेल, कोणतर त्याला अडकवेल. बरोबर आहे की नाही? पण शैतान येऊन आमच्यामधून चोरी करून घेऊन जाते वचन, हे आम्हाला माहीत आहे, तरी देखील आम्ही काय करतो? वचन माझ्यासाठी नसेल, नाही का, हे वचन कदाचित माझ्या शेजारच्या व्यक्तीसाठी असेल, माझ्यासाठी नसेल. इतके आम्ही हुशार बिलीवर बनतो. हालेलुया. पण प्रत्येक वचन हे आमच्यासाठी आहे. हालेलुया. प्रत्येक शब्द हा आमच्यासाठी आहे. प्रत्येक असणारा देवाचे आशीर्वाद हे आमच्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, तो त्या ठिकाणामध्ये ही गोष्ट घडली. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला की आपण पलीकडे जाऊ. जर येशू म्हणाला तर तुम्ही पलीकडे जाणारच. हालेलुया. इंग्लिशमध्ये त्याला खूप सुंदर म्हटलंय, चला आपण त्याच्यावरती नाही का, आपण त्याच्या ओव्हर जाऊ ना त्याच्या अंडर जाऊ. आपण बऱ्याच वेळेस परिस्थितीला शरण जातो, बऱ्याच वेळेस आम्ही लोकांना शरण जातो. पण NKVG मध्ये खूप सुंदर म्हटलंय, लेट अस गो ओव्हर. चला आपण त्याच्या वर जाऊ. देवाची इच्छा आहे तुम्ही त्या संकटाच्या वर असावं, त्या परिस्थितीच्या वर असावं, त्या अडचणीच्या वर तुम्ही असावं. हालेलुया. कधी कधी ग्राउंड लेवलला अशा काही गोष्टी आमच्या बाबतीमध्ये घडत असतात ना, आणि आम्ही असे चिंताक्रांत, आमच्याकडून एखादी गोष्ट फुटली, आमच्याकडनं एखादं इंजेक्शन फुटलं, आमच्याकडून एखादी वस्तू तुटली ना, की आम्ही सगळे स्टाफ असे चिंताक्रांत आणि असे आम्ही अडचणीमध्ये आणि आम्ही असे बोजनी दबे असे होऊन बसतो. मग ज्यावेळेस आम्ही आमच्या इन्चार्ज सिस्टरकडे जातो आणि त्यांना आम्ही आमची कैफियत सांगतो,
आणि म्हणतो असं असं आमच्याकडे झालंय. राहू दे रे, कशाला घाबरायला, मी आहे की तुमच्याबरोबर. हालेलुया. ते कंडमनेशनला दाखवू आणि आपण नवीन करू. हालेलुया. ती अथॉरिटी, ती सामर्थ्य त्यांच्या त्या खुर्चीमध्ये आणि त्यांच्या त्या अनुभवात आहे. हालेलुया. आणि तत्पूर्वी आम्ही 1 वाजेपर्यंत अस्वस्थ जेवायला डब्या खाईपर्यंत तू सांगतो का मी सांगू? नाही नाही, तुम्ही सिस्टर तुम्ही सांगा. तुम्ही कसं, आम्ही मुलं बोललो की त्यांना लगेच लागतंय. तुम्ही सॉफ्ट स्पोकन आहे, तुम्ही सांगा. हालेलुया. आणि ती जे वरचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी ती गोष्ट काहीच नसते. हालेलुया. त्यांच्याकडे, कारण त्यांनी तुमच्या आधी असे 10 बॅचेस बघितलेले आहेत. हॅलो. 10 जण फोडलेले आहेत, 10 जण त्या ठिकाणामध्ये ती वस्तू त्या ठिकाणामध्ये तोडलेली आहेत. आणि त्यांना माहिती आहे ह्याची भरपाई कसं करायचं, त्यांना माहित आहे. आणि म्हणून त्यांना काडीची चिंता नाही त्या गोष्टीविषयी, म्हणून त्यांनी तिथं बसलेत. म्हणून ते म्हणते तुम्ही कधी इन्चार्ज व्हा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा गोष्टी हँडल करायच्या असतात, कशा गोष्टी. यासाठी की देव आमच्या जीवनामध्ये प्रमोशन आणायचं आहे, म्हणून तो संकटांना आणतो. यासाठी की त्या वादळात देखील आम्हाला स्थिर देवाला बघायचं आहे, म्हणून तो वादळ येऊ देतो. हालेलुया. हालेलुया. आणि तो म्हणाला की आपण पलीकडे जाऊया, तर लक्षात ठेवा कोणच आम्हाला अडवू शकत नाही. कारण हे कोण म्हणालं? येशू म्हणाला आपण पलीकडे जाऊ, आणि तो पलीकडे आम्हाला नेणारच. मग कितीही चिंता असू द्या, किती समस्या असू द्या, किती समुद्र खवळलेला असू द्या, किंवा किती मोठं त्या ठिकाणामध्ये वादळ आलेलं असू द्या, आम्ही पलीकडे जाणार. आम्ही गौरवामध्ये प्रवेश करणार, आम्ही अभिषेकामध्ये जाणार. आम्ही त्या ठिकाणामध्ये असणारा अर्धवट कुठल्या गोष्टीमध्ये सापडणार नाही. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्या वरच्या लेवलला अजून एक काहीतरी गोष्ट घडली की मग त्याच्या वरच्या ऑफिसर्सकडे आम्ही जातो, तेव्हा ते देखील असंच म्हणतात, ठीक आहे डोंट वरी, काय काम करताना असं घडलं असेल, तुम्ही मुद्दामून तर केलं नाही. कारण त्या प्रकारची समज त्यांच्यामध्ये उपजत झाली आहे, ती विकसितता त्यांच्यामध्ये आलेली आहे. हॅलो. आणि लक्षात ठेवा की आम्हाला देव स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने नेण्यासाठी तो आमच्याबरोबर असून झोपतो. हॅलो. तो आमच्याबरोबर असून थोडंसं शांत राहतो, यासाठी की आम्ही जाणावं की हे वादळ आम्हाला पलीकडे जाण्यापासून रोखू शकत नाही. हे वादळ आमच्या उन्नतीसाठी आहे. हे वादळ आम्हाला उच्च ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी आहे. हे वादळ आमच्या जीवनामध्ये आम्हाला आणखीन गौरवी पातळीकडे नेण्यासाठी ते आहे. हालेलुया. हालेलुया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर मचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले व दुसरे मचवे त्याच्याबरोबर होते. आणि नंतर येशू आमच्या जीवनामध्ये असताना नंतर काहीही होऊ द्या, ती जबाबदारी आमची नाही, ती त्याची जबाबदारी आहे. हालेलुया. लक्षात ठेवा एक गोष्ट, सकाळी आज तुम्हाला सांगतो, वादळाने येशूला उठवलं नाही. हालेलुया. तुफानाने येशूला उठवलं नाही, शिष्यांनी येशूला उठवलं. हालेलुया. आज तुमची प्रार्थना नेहमी तो ऐकणारा परमेश्वर आहे, आणि तुमच्या मदतीसाठी सदैव उभा असणारा जिवंत देव तो तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. 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 आणि म्हणून इर्मिया 33:3 मध्ये म्हटलेलं आहे की मी परमेश्वराला कडे हाक मारतो आणि तो माझी हाक ऐकतो. मी संकट काळी परमेश्वराचा धावा करतो आणि तो त्या सर्व संकटामधून मला सोडवतो. त्या सगळ्या परिस्थितीमधून तो मला बाहेर काढतो, त्या सर्व कठीणाईमधून तो मला बाहेर काढतो. आणि म्हणून वादळ आणि वारा किंवा समुद्र खवळला याच्याने प्रभू येशू ख्रिस्त उठला नाही, तर शिष्यांनी त्याला उठवल्यामुळे तो उठला. तुमची प्रार्थना, तुमचा विश्वास कसाही असू द्या, पण तुमची प्रार्थना काम करणारी आहे. भलेही तुमचा विश्वास डगमळणारा असू द्या, नाहीतर तुमचा विश्वास 7व्या आसमानवरती असू द्या. हॅलो. पण आज एक की घ्या, तुमची प्रार्थना कधीच विफल होत नाही. हालेलुया.
म्हणून त्या लुकृत वर्तमानामध्ये तो अत्याग्रही विधवेचा असणारा त्या ठिकाणामध्ये दाखलाय की ती त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करत राहते आणि तो अन्यायी राजा आहे तो एक दिवस बदलतो. हा तर विश्वासू राजा आहे. काय तो आमची प्रार्थना ऐकणार नाही का? काय तो आम्हाला उठून बरं करणार नाही का? काय तो आम्हाला त्या सगळ्या परिस्थितीमधून तो बाहेर काढणार नाही का? पण प्रियानो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही विकसित न झाल्यामुळं, ते वचन आमच्यामध्ये न रुजल्यामुळं ते तुफान आम्हाला मोठं वाटतं. येशूच्या नजरेने आम्हाला ते तुफान काहीच नाही, नाही का? येशू उठला आणि मोठमोठ्याने प्रार्थना करायला, हे पिता, हे बघ, तू तुझे डोळे तू उघड, तुझा हात तू लांब कर, आजच्या या दिवशी आम्ही तुझ्याकडे रथबदली करतो, हे तू थांबव. असं नाही. तो उठला आणि वाऱ्याला म्हणाला शांत हो. तो समुद्राला म्हणाला उगा राहा. हे काय दाखवतं? हे एक रिलेशन जे परमेश्वराबरोबर त्याच्याशी डेव्हलप झालेले की देव माझं कधीच वाईट करणार नाही. हालेलुया. पिता मला अनाथ कधीच टाकणार नाही. पिता मला असंच बुडण्यासाठी कधीच सोडणार नाही. पिता माझं जहाज असंच बुडू देणार नाही. हालेलुया. पिता मला त्या ठिकाणामध्ये, त्याच अनुभवामध्ये, त्याच सीटवरती, त्याच घरामध्ये, त्याच ठिकाणामध्ये तो पाहण्यामध्ये नाही. देव मला एका वेगळ्या घरामध्ये, एका वेगळ्या ठिकाणामध्ये, एका वेगळ्या प्रदेशामध्ये पाहत आहे. पण आम्हाला जे आहे की आमचं सोडायचं नाही आहे. हालेलुया. आणि मग देव संकटाने आम्हाला हलवलं आणि देव मग अडचणीने किंवा परिस्थितीने आम्हाला हलवलं की असं आम्हाला वाटतं की नाही, परमेश्वर झोपला आहे. हालेलुया. हो, तो झोपलाय, पण त्याचं काम मात्र तुमच्या जीवनामध्ये चालू आहे. हालेलुया. हालेलुया. त्याची इच्छा आहे की तुम्ही देखील तसे बनावे. कोणीतरी जोरात आमेन म्हणेल. हालेलुया. त्याची इच्छा आहे की तुम्ही देखील वादळात झोपावं, तुम्ही देखील संकटामध्ये त्या ठिकाणामध्ये आरामात तो वरामावरती आपल्या उशीर घेऊन मस्त झोपलेला आहे. कोण असं झोपू शकेल ज्याला माहिती आहे की जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो सामर्थ्यवान आहे आणि मी उठून उभा राहील आणि मी फक्त 2च शब्द बोलेल. माझ्या भीतीसाठी एकच शब्द बोलेल आणि त्या ठिकाणामध्ये असणाऱ्या त्या विश्वासासाठी मी एकच बोलेल, शांत हो आणि उगा राहा. ज्याला कान नाहीये समुद्र तो ऐकतो. हालेलुया. ज्याला कान नाहीये तो वारा तो ऐकतो आणि शिष्यांना कान आहेत. म्हणून या अध्यायामध्ये 2दा लिहिलंय, ज्यांना कान आहे तो ऐकू. हालेलुया. जर आम्हाला तिथंच बसायचं आहे तर हे ठरवून टाका, एकदाचा ॲग्रीमेंट करा देवाबरोबर की देवा ह्याच इकडं आम्ही धन्य आहे, बस ह्याच्या पुढं आम्हाला काय नाही. देव सोडून आणि दुसऱ्यावरती काम करेल. हॅलो. तुम्हाला जर का प्रमोशन नको आहे तर असंख्य लोक त्या लाईनमध्ये थांबलेले आहेत, पण देवाने तुमची निवड केलेली आहे त्याच्यावरती राज्य करण्यासाठी. तर का आम्ही त्या परिस्थितीच्या अंडर जावं, त्या गोष्टींच्या अंडर जावं? अंडर नाही, त्याच्यावरती राज्य करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. त्याच्यावरती, त्या वादळांवरती पाय ठेवून चालण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला बोलावलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून त्यांच्याकडे असणाऱ्या त्यांच्या भित्र्या असणाऱ्या गोष्टींवरती आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कमकुवत या 2 गोष्टींवरती परमेश्वराने त्याच्या वचनाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे. का गोष्ट, काही समस्या, काही अडचण, हालेलुया, काही लोक दाखवत नाहीत ते भित्रे आहेत. हालेलुया. पण ते खरेच भित्रे आहेत. बघा तुम्ही, त्यांचं पोश्चर असं आहे की ते भित्रे आहेत असं दाखवणार नाही, पण आतमधून मात्र भिलेले असतात. नाही का असं म्हटलेलं आहे की मोठे मोठे असणारी जहाज छोट्याशा असणाऱ्या छिद्राने बुडून जाऊ शकतात. तसं परमेश्वर आज आमच्या आंतररित्या आम्हाला पूर्ण आतून बाहेरून अशा पद्धतीने तो तयार करू इच्छितो. त्या परमपवित्र विश्वासावरची तो आमची रचना करू इच्छितो. तो आम्हाला म्हणाला ना पलीकडे जाऊ,
तर मोठं ग्रेट स्टोम. कुठलं स्टोम आलं तिथं? छोटं वादळ आलं का? हालेलुया. किती लोकांना मोठे आशीर्वाद पाहिजेत? मग ग्रेट स्टोमची अपेक्षा करा. हालेलुया. नाही नाही, हे नको, हे गाळलेले भरून आम्हाला दुसरं काहीतरी द्या. हालेलुया. नाही नाही, ग्रेट स्टोम वगळून आम्हाला ग्रेट ब्लेसिंग्स द्या. मग तुम्ही वेगळ्या ठिकाणामध्ये पोहोचा. हॅलो. जर आम्हाला मोठ्या आशीर्वादाची अपेक्षा आहे, आम्हाला मोठ्या गौरवी गोष्टींची अपेक्षा आहे, तर ग्रेट स्टोम देखील आमच्या जीवनामध्ये येणार. यासाठीच विश्वासणारे आहेत, यासाठीच आम्हाला कान दिलेले आहेत समजण्यासाठी, यासाठीच आम्हाला अंतःकरण दिलेलं आहे. एक दिवस जड अन्न आम्हाला खायचंय, जड अन्न मला पचवण्याची ताकद आमच्या असणाऱ्या आतड्यांमध्ये आम्हाला निर्माण करायची आहे. हालेलुया. तो वरामावरती उशास घेऊन झोपी गेला, तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही का? नाही का? कधी कधी आम्ही असं प्रार्थना करतो, काय देवा तू बघतच नाही, आम्ही कशा अवस्थेमध्ये आहोत, आम्ही कशा परिस्थितीमध्ये आहोत, आज आम्ही किती कठीणाईला सामना करत आहोत. नाही प्रियानो, विश्वासणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीने पेन जरी खरेदी करायचा असेल तर ती गोष्ट देवापासून असते. हालेलुया. मग बाकीचे मोठे निर्णय तर लांबच जाऊ द्या. हालेलुया. जे काही उत्तम आहे तेच तो आमच्यासाठी करतो, जे काही चांगलं आहे तेच तो आमच्यासाठी निवडतो. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्यासारखं आम्ही बनावं. हालेलुया. हालेलुया. त्याच्याप्रमाणे आम्ही बनावं, त्याच्या प्रतिमेसारखं आम्ही बनावं. काय त्याच्यासारखं? तो वादळात झोपतो, तो समुद्रावरून चालतो, तो मृतांना जिवंत करतो, तो चालला तर त्याच्या वस्त्राला हात लावल्यानंतर बरे होतो. देवाची इच्छा आहे तुम्ही असं बनावं. हालेलुया. पण आम्ही आहे की आमच्या जीवनातील मचवे व्यवस्थित करण्यामध्ये, आमच्या जीवनातील असणाऱ्या नाही का गोष्टींना घेऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टींच्याद्वारे इतकं अडकलेलो आहोत. पण देवाची इच्छा आहे की त्यामधून तुम्ही बाहेर यावं आणि त्याला पाहावं की तो संकटात आराम करणारा परमेश्वर आहे. तो समस्येत गाढ झोपी जाणारा परमेश्वर आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कुठल्याही रिश्तास मी भिणार नाही, मी काळजी करणार नाही, मी चिंता करणार नाही. का? कारण माझ्या बोटीमध्ये कोण आहे? ज्याचा समुद्र ऐकतो, ज्याचा वारा ऐकतो तो आहे. हालेलुया. कारण माझ्याबरोबर कोण आहे? म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, किती तुमच्यामध्ये आज वचन रुजतंय याच्यावरती सगळे आशीर्वाद थांबलेले आहेत. तुम्ही त्याला किती पट आतमध्ये घेता. आणि म्हणून यहोशुवाचा अध्याय 1 मध्ये नाही का म्हटले की, आणि स्तोत्रसंहिता 1 आणि वचन 3 मध्ये म्हटले की परमेश्वराच्या नियमशास्त्राचे कसं मनन करतो? रात्रंदिवस मनन करतो. तो धन्य, तो त्या ठिकाणामध्ये त्या असणाऱ्या नदीच्या जवळ लावलेल्या झाडासारखा तो आहे. आणि जे तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. आणखीन एका ठिकाणामध्ये सांगितलंय की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले ते त्या झाडाची फळं, त्या झाडाची फुलं, त्या झाडाचा बुंदा, ही प्रत्येक गोष्ट औषधी आहे. ती प्रत्येक गोष्ट, ते झाडाची बारमाही असणारी त्याची पानं ही औषधी आहे. हालेलुया. जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये रोवले गेलेले असाल तर तुमची प्रत्येक गोष्ट ही औषधी आहे, आशीर्वादित आहे. हालेलुया. मग तुम्हाला कुठं जाऊन औषध घ्यायला गरज लागणार नाही. हालेलुया. पण जर तुमचा आत्मा त्याच्या उपस्थितीमध्ये रुजला गेलेला असाल तर तुम्ही वैयक्तिकरित्या आशीर्वादित आहात. खंबीर हो, हिम्मत धर, काळजीपूर्वक मी जे तुला त्या ठिकाणामध्ये सांगितले त्याचं मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यशप्राप्ती घडेल. तू जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर असेल. जसं मोशे बरोबर मी होतो तसं मी तुझ्या बरोबर असेल.
पण आम्ही एक लेटर मिसिंग आहे, एक गोष्ट मिसिंग आहे, मेडिटेट करणं. ऐकतो आम्ही खूप, पण मेडिटेट मात्र कमी करतो. हॅलो, ऐकतो आम्ही खूप, पण मनन मात्र आम्ही काही त्याच्यावरती करत नाही. रवंथ आम्ही त्याच्यावरती काही करत नाही. आणि म्हणून सैतान उघड्या डोळ्याने येऊन आमच्या जीवनातनं चोरी करून घेतो, तरी आम्ही आपलं गप बसतो. वचन सांगतं की परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली तुम्ही स्वतःला लीन करा आणि मग सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आमचा अधिकार, आमच्या वचनामध्ये असणारी ती सजीवता, सक्रियता, सामर्थ्यशाली ती गोष्ट ज्यावेळेस आम्ही शिकू, त्यावेळेस आमच्यातलं ते सगळं असणारा तो विश्वास मजबूत होईल. ती भीती आमच्यामधून निघून जाईल आणि एक नाही अशा अनेक वादळं आमच्या जीवनातली आम्ही शांत करू. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून परत पहा, वचन 23 मध्ये देखील तो त्यांना शिष्यांना म्हणतो, कारण उघडकीस येणार नाही अशा हेतूने काही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकावेस कान आहेत तर ते तो ऐको. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. कारण त्याच्यावरती तुमची प्रीती जास्त आहे, म्हणून तुम्हाला जास्तही देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल, त्याने ते नीट वापरले नसेल, म्हणून तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल. आणखीन तो त्याला म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी पेरतो, रात्री झोपतो, दिवसा उठतो आणि ते बीज काय होतं, ते बीज रुजते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते बीज रुजते व वाढते. पण हे कसे होते त्याला कळत नाही. हे पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये विकसित करतो. जेव्हा आम्ही वचनाच्या आधी होतो तेव्हा तो आम्हाला त्याच्यामध्ये विकसित करतो. हे कसं होतं आम्हाला माहीत नाही. हे पवित्र आत्मा आहे जो आम्हाला दिलेला आहे, तो आमच्यामध्ये विकसित होण्याची प्रक्रिया करतो. जर जुन्या करारामध्ये दावीद त्या ठिकाणामध्ये पवित्र आत्मा मोठ्या स्वरूपामध्ये काम करत नसताना ते स्वतःला विकसित करतो. आज या नवीन करारामध्ये आम्ही जगत असताना किती विशेष करून पवित्र आत्म्याचा उपयोग आमच्या जीवनामध्ये वचनाच्या प्रगटीकरणामधून आम्हाला विकसित करण्यासाठी आम्ही केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलाच वेळा घालतो आणि कापणीची वेळ आली आहे. आणि म्हणून देव या सगळ्या प्रोसेसमधून आम्हाला तयार करतो, आम्हाला घडवतो, आम्हाला बनवतो, आम्हाला तो भरतो, आम्हाला तो रिकामा करतो, आमचा उपयोग तो करून घेतो. आमच्या राज्याच्या वाढीसाठी तो आम्हाला त्या ठिकाणामध्ये पुढं घेऊन जातो. त्याची इच्छा ही आहे की आम्ही उच्च असणाऱ्या त्या पिकासारखं मजबूत व्हावं, आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. हालेलुया. पडतं तेव्हा एकटाच आहे, पण उगवतो तेव्हा अनेक गोष्टींनी ते भरलेलं आहे. कसं होतं एकच आहे, पण कसं ते भरतं देव त्याला वाढवतो, कारण तो वाढवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून संत पौल म्हणतो की त्या ठिकाणामध्ये पेरणारा काही नाही तर वाढवणारा काय, तोच सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. हालेलुया. तोच तो परमेश्वर वाढवणारा परमेश्वर आहे. तोच त्याला त्या शरीराला अंग देणारा परमेश्वर आहे. तोच त्याला त्या ठिकाणामध्ये घडवणारा आणि बनवणारा परमेश्वर आहे. त्याची इच्छा हीच आहे की आम्ही राज्य करावं, आम्ही वादळात झोपावं, आम्ही संकटामध्ये आराम करावा. आम्ही हे केव्हा करू शकतो, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये 100 पट असणारं बीज रुजलेलं असेल तेव्हाच. आणि म्हणून प्रियानो, आज जे आमच्या प्रार्थनेचा रिझल्ट आहे, जर कमी रिझल्ट आहे तर कमी एक्सेप्टन्स आहे. हॅलो. आणि जर मोठा रिझल्ट आहे तर एक्सेप्टन्स मोठा आहे. त्या वचनामध्ये, त्या असणाऱ्या वचनाच्या त्या गोष्टींना वचनामध्ये आम्ही स्वतःला त्या ठिकाणामध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे. वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त याच अध्यायामध्ये एका ठिकाणी म्हणतात, तो त्यांना म्हणाले की त्यांच्या ग्रहणशक्तीच्या द्वारे त्यांची ग्रहणशक्ती कमी आहे म्हणून मी त्यांना त्या दाखल्यांच्या द्वारे सांगतो.
यासाठी की ते त्यांना समजावं, त्यांच्या आकलनाप्रमाणे, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे मी त्यांना सांगतो. पण लक्षात ठेवा, तुमची ग्रहणशक्ती वाढवण्याचं सामर्थ्य देवाच्या आत्म्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. तुमची ग्रहणशक्ती प्रौढ करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा ते वाढवण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये आहे. मग भलेही तुमच्या कक्षाच्या बाहेरच्या गोष्टी असतील तरी त्याही गोष्टीमध्ये तुम्ही विकसित व्हाल. हॅलो हॅलो, तुम्हाला समजणार नाही अशा देखील गोष्टीमध्ये असतील तर त्याही गोष्टीमध्ये तुम्ही प्रगल्भ व्हाल. तुम्ही ते करू शकत नाही तरी देखील ते तुमच्यासाठी साध्य होईल. तुम्ही वेगळ्या असणाऱ्या फॅकल्टीचे असले तरी त्या फॅकल्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला उंच करेल. हॅलो, माझ्यासारखं मी आर्ट्सचा आहे पण परमेश्वराने मला सायन्सच्या गोष्टीमध्ये डेव्हलप केलं. हॅलो, त्याच्याकडे जर का ती गोष्ट तुमच्याविषयीची करायची आहे तर मग फॅकल्टी काय कुठली गोष्ट नाही. परमेश्वराने जर तुम्हाला ठरवलं त्या ठिकाणामध्ये तू उंच करायचं तर कोणीच त्या ठिकाणामध्ये तुमच्यासाठी आडवं येऊ शकत नाही. कुणीच तुम्हाला अटकाव करू शकत नाही. तुमचा विस्तार होणारच, तुम्ही आशीर्वादित होणारच, तुम्ही धन्य होणारच. तुमच्या सर्व गरजा तुमच्या बियॉन्ड मेजरपेक्षा जास्त तुम्हाला प्राप्त होणार. परमेश्वराच्या कठीण वाटणाऱ्या असल्या तरी देखील प्रोसेसवरती विश्वास ठेवा, ती तुमच्यासाठी भल्याची आहे. हालेलुया, हालेलुया. कदाचित थोडं वेळ आम्हाला असं वाटेल की बाबा नाही का हे फारच अडचणीचं आहे, नको, हे आधीचंच बरं होतं, आधीचंच खूप छान होतं. पण वचन आम्हाला काय सांगतं की नाही, ज्यावेळेस आम्ही देवावरती विश्वास ठेवतो, त्याच्यावरती ज्यावेळेस आम्ही प्रेम करतो, त्यावेळेस तो आमच्यासाठी त्या गोष्टी लाभाच्या आणि उत्तम त्याच गोष्टी करतो. पहा, पेत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, आपल्याला सार्वकालिक गौरवात न्यावे म्हणून ज्या येशू ख्रिस्ताने तुम्हाला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हाला पूर्ण दृढ व सबळ करेल. हॅलो, म्हणजे संकट तुम्हाला पूर्ण करण्यासाठी आहे, संकट तुम्हाला सबळ करण्यासाठी आहे, संकट तुम्हाला दृढ करण्यासाठी आहे. हॅलो, आणि म्हणून रडू नका, विश्वास ठेवा, ही गोष्ट माझ्यासाठी घडत आहे, ती माझ्यासाठी उत्तमच आहे. हालेलुया. येशू झोपलेला आहे पण तो काम करत आहे. हालेलुया. कारण त्याला तुमच्यामध्ये रुजवायचं आहे, त्याला तुमच्यातला तो स्वभाव, त्याच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये त्याला वरपर्यंत न्यायचं आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये घडू देतो. आम्हाला तो त्या ठिकाणामध्ये विकसित करतो, आम्हाला तो डेव्हलप करतो, यासाठी की आमचं कणसाने भरलेलं असणारं दाणा तो मजबूत व्हावा आणि आम्ही अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. आमेन. हालेलुया, हालेलुया. त्याच दिवशी नंतर, हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मी वाचताना देवाने मला काही हे 2-3 शब्द इतके जबरदस्त दिले. त्याच दिवशी, लक्षात ठेव म्हटला पवित्र आत्मा मला म्हणा, त्याच दिवशी पलीकडे जाऊ, नंतर मग मोठे वादळ आले, मग लाटा आल्या आणि त्याच्यानंतर तो म्हणाला की कुठल्याही लाटेने येशूला उठवलं नाही, कुठल्याही वादळाने येशूला उठवलं नाही. तर शिष्यांनी ज्यावेळेस त्याचे लोक प्रार्थना करतात तेव्हा तो उठतो आणि परिस्थिती बदलतो. हालेलुया. त्यामुळे आज सकाळी एक खात्री बाळगा, आज सकाळी तुमच्या विश्वासाला दृढ, सबळ आणि पूर्ण करा. तुम्ही वादळात झोपी जाणारे आहात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही तुफानात त्या ठिकाणामध्ये आनंद करणारे लोक आहात. यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलंय, यासाठी परमेश्वराने तुम्हाला नेमलंय, यासाठी की त्याचं राज्य तुम्ही उभं करावं, यासाठी की त्याचं राज्य तुम्ही बांधावं. आमेन. हालेलुया. या आपण आपले डोळे बंद करू.